सर्वरी टीम के राहिल और नाजिम बल्लेबाज और बॉलिंग करने आ रहे नवीद जायंट फाइटर की तरफ से। सेमीफाइनल का पहला बॉल नाजिम के लिए नवीद डालेंगे। पहली ओवर पावर प्ले। छोटे बच्चे साइड हो जाए। राइट टाइम ओवर द विकेट। जल्द से जल्द स्टार्ट करें। जायंट फाइटर टाइम की बहुत कमी है। बहुत टाइम है। पहली ओवर पावर प्ले। बॉलिंग करने आ रहे नवीद। स्ट्राइक पे नाजिम। देखेंगे अपनी टीम के लिए क्या करते हैं नाजिम। क्या करते बैटिंग करेगा और क्या। पहली गेंद सेमीफाइनल की नाजिम के लिए। राइट आर्म ओवर द विकेट। नवीद डालेंगे नाजिम के लिए। यहाँ पे वाइड गेंद। पहला बॉल पहला वाइड। सेमीफाइनल की पहली गेंद वाइड बॉल। फिर से एक और बार नवीद बॉलिंग डालेंगे नाजिम के लिए। फिर से एक और बार नवीद। ओ पीछे 4 रन। अच्छी बल्लेबाजी नाजिम की। इसी के साथ सरवरी केलशी के 5 रन। पहली बाउंड्री सेमीफाइनल की। फिर से एक और बार फिर से एक और बार नाजिम के लिए बॉल डालेंगे नवीद। और फिर से एक और बार भी क्या गया तो में और ये रनआउट का चांस था लेकिन गलत थ्रो। और यहाँ पे 4 रन। इसी के साथ 5 मिलेंगे ओवर थ्रो की वजह से। गलत थ्रो था। अब भी के टोटल 5 रन मिलेंगे। अच्छी फील्डिंग थी लेकिन गलत थ्रो हो गया और 5 रन खाते में। अभी स्ट्राइक पे आ गए राहिल। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। ओ मा फिर से एक और बार 4 रन। राहिल के अच्छे बल्लेबाजी। यहाँ पे 3 बॉल 14 रन हो चुके हैं। बहुत रन जा चुके हैं पहले ओवर में पावर प्ले के ओवर में। फिर से एक और बार नवीद राहिल के लिए गेंदबाजी करेंगे। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं राहिल। ओ अच्छा शॉट। यहाँ पे 1 रन मिलेगा सिर्फ। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं राहिल अपने टीम के लिए। अभी फिर से स्ट्राइक पर आ चुके हैं नाजिम। देखते हैं टीम अपने टीम के लिए क्या करते हैं। फिर से एक और बार नाजिम। यहाँ पे इब्राहिम के हाथों में बॉल जाती हुई और यहाँ पे 1 रन।
लास्ट गेंद आना बाकी इस ओवर की। और यहाँ रन 16 हो चुके हैं। फिर से एक और बार राइल स्ट्राइक पे आ चुके हैं। देखते हैं अपनी टीम के लिए क्या करते हैं। बॉलिंग करने नवीद। लास्ट गेंद आना बाकी। और यहाँ पे अच्छा शॉट और 4 रन। इसी के साथ रन का खाता हो चुका है। एक ओवर के खाते पर रन हो चुका है 20 रन। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं नाजिम और राहिल अपने टीम के लिए। देखेंगे आगे जाके क्या करेंगे। अभी बॉलिंग के लिए आ रहे हैं जैन फाइटर की तरफ से। वो या काय बॉलर तो गनिक हमसे जल्द से जल्द स्टेडियम में आने की कोशिश करें। जल्द से जल्द मैच स्टार्ट करें। टाइम की बहुत कमी है। कौन गनी भाई इसके बाद नहीं वो शाम को अभी बॉलिंग के लिए आ रहे मतीन खुद कैप्टन जैन फाइटर के। और स्ट्राइक पे है नाजिम। अभी पावर प्ले खत्म हो चुका है। ओ अच्छी गेंद मतीन की। साकिब मौलाना स्टेज पे आने की कोशिश करें। और नवीद सर अच्छी गेंद की थी अब भी मतीन की। फिर से एक और बार नाजिम। ओ अब भी का विकेट बहुत बड़ा विकेट नाजिम का। अच्छी बॉलिंग की मतीन ने। इसी के साथ पहला विकेट सरवड़ी का। अभी बैटिंग करने आ रहे हैं मुनाफ। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। फिर से एक और बार मुन्ना नए बल्लेबाज बॉलिंग कर रहे हैं मतीन। अच्छी गेंदबाजी की है। पहली बॉल में फिर से एक और बार मतीन बॉलिंग डालेंगे मुनाफ के लिए। ओ अच्छा शॉट लेकिन यहाँ पे 1 रन मिलेगा सिर्फ। अच्छी बॉलिंग कर रहे हैं मतीन अपने टीम के लिए। देखते हैं अभी क्या करेंगे आगे जाके। अभी फिर से एक और बार स्ट्राइक पे आ चुके हैं राहिल। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। फिर से एक और बार राहिल अपने टीम के लिए। देखते हैं क्या करते हैं। अभी का वाइड गेंद। फिर से एक और बार अच्छा शॉट था लेकिन यहाँ पे अच्छी फील्डिंग मतीन की। यहाँ पे रनआउट का चांस था। अच्छी बॉलिंग कर रहे हैं मतीन अपने टीम के लिए। अभी स्ट्राइक पे फिर से आ गए मुनाफ। रन तो और यहाँ पे स्कोर 23 रन हो चुका है। रन रुका हुआ है। अच्छा शॉट यहाँ पे 4 रन। और यहाँ पे नो गेंद।
सना रिव्ह्यू नाही आहे, अंपायर डिसिजन लास्ट आहे. सना अंपायर डिसिजन आहे, लाईव्ह नाही आहे. नन्नू ओव्हर पुरी होऊन दे. काय डिसिजन काय नो बॉल आहे. अभी का नो बॉल. अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन. यहाँ पे स्कोर हो चुका है 28 रन. वाइड गेंद. यहाँ पे रनआउट का चांस था लेकिन अभी का नॉट आउट. और यहाँ पे अभी का वाइड बॉल.
29. ओ अच्छा अच्छा बॉल। इस ओवर की लास्ट गेंद आना बाकी। अच्छा शॉट यहाँ पे मुनाफ का। 1 रन मिलेगा सिर्फ। इस ओवर के खात्मे पर रन पहुंचाए 30 रन। विजयन फाइटर की तरफ से बॉलर आ रहे हैं सनाउल्ला। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। इन बच्चे को साइड में निकाल. उधर के बच्चे. उस्मान त्या पोराला उठव दे ब. माईक बंद करे. अभी जैन फाइटर की तरफ से बॉलर आ रहे हैं सनाउल्ला। स्ट्राइक पे मुनाफ। देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट। ओ अभी का वाइड बॉल। अभी का वाइड बॉल। फिर से एक और बार सनाउल्ला बॉलिंग डालेंगे मुनाफ के लिए। अच्छा शॉट यहाँ पे मुन्ना का। यहाँ पे 4 रन। मासूम ने कोशिश की थी बॉल रुकाने की लेकिन बॉल रुका नहीं। फिर से एक और बार सनाउल्ला। अच्छा शॉट मुन्ना का। फिर से एक और बार चौका। अच्छी बैटिंग मुन्ना आपकी। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मुनाफ अपने टीम के लिए। आसिफ होड़ेकर स्टेज पे आने की कोशिश करे।
फिर से एक बार सनाउल्ला, स्ट्राइक पे मुनाफ, अच्छा शॉट मुनाफ का और यहाँ पे अच्छी बिल्डिंग नवीद की। अच्छी बिल्डिंग नवीद की। फिर से एक और बार स्ट्राइक पे आ चुके हैं राहिल, बॉलिंग करेंगे सनाउल्ला। ओ अभी का वाइड बॉल। फिर से एक और बार सनाउल्ला बॉलिंग डालेंगे राहिल के लिए, स्ट्राइक पे राहिल और नॉन पे मुनाफ। अभी का डॉट बॉल। सर्वांना नमस्ते। आणि आपल्याला माहिती आहे की आजचा हा फायनल डे, आजचा सर्वरी क्रिकेट क्लब केशी आयोजित भव्य अंडरम सर्कल स्पर्धा 2025 आणि आजचा हा दुसरा दिवसातील कालच्या दिवसातील हा अंधार पडल्यामुळे थांबला होता सामना, तो सेमीफायनल मुकाबला या ठिकाणी चालू झालेला आहे। तो म्हणजेच जायंट फायटर्स केशी वर्सेस सर्वरी ए असा हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सेमीफायनल मुकाबला चालू आहे, बघूया कोण जिंकेल, तो डायरेक्ट थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे। आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती, जसं की एक शायर म्हणतो, फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो, माणूसही एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो, त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो। आपण सगळेजण मैत्रीच्या प्रेमापोटी याच ठिकाणी एकत्र जमलो आहोत आणि मी सर्वांचे आगतम स्वागतम सुस्वागतम, मी कॉमेंटेटर कैलाश रघुवीर सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि तितकाच जोशात तितका ढंगात हा सामना आपला पाहायला मिळणार आहे। सेमीफायनल मुकाबला या ठिकाणी चालू झालेला आहे, आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे आणि सेमीफायनल मुकाबला म्हणजे जो कोण विनर होईल तो डायरेक्ट थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे। बघूया कोणता संघ फायनल मध्ये पोहोचतोय। कालच्या दिवसामधील हा सेमीफायनल मुकाबला होता, परंतु काल अंधार पडल्यामुळे आज तो घेण्यात येतोय। आज की शाम किसके नाम रहेगी, आज तो संडे है भाई। तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय। स्ट्राइक वर खेळतो मुन्ना, नॉन स्ट्राइकला तर राहील, बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय सनाउल्ला। तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय सना आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा, एक विकेट तर गेलेला आहे। पाहूया अजूनही ये तो भाई ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधल्या। बघूया सनाउल्ला पाचवा बॉल टाकण्यास सज्ज होतोय आणि आता मात्र या ठिकाणी लेग स्टंप जाणारा हा चेंडू वाईट चेंडू घोषित होतोय पंचांच्या माध्यमातून। पंच नबील चांगली कामगिरी पार पडत आहेत पंचांच्या माध्यमातून, अख्ख्या महाराष्ट्रावर फिरत असतात पंच म्हणून। आणि आता मात्र व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न निश्चित सफल प्रयत्न होतोय, पण एक रनासोबत म्हणावं लागलंय तो दोन्ही खेळाडूंना, मुन्नाफ आणि राहिलला। आणि आता मात्र राहील आपल्या जागेवर तो नीट राहील का पाहूया, कारण आता राहीलची गरज आहे संघाकरता। धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 44,
सॉरी 45 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आतापर्यंत पाहूया सनउल्ला राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणारा सनउल्लाचा समोर राहील. वाव आणि पॉईंटच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यातून थोडंसं ओव्हरथ्रो होतोय पण निश्चित 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागलंय. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय घडतंय पाहूया. अपील तर केलेली आहे, अपील फेटाळून लावलेले आहे अंपायरनी. मग निश्चितच अशा प्रकारे ओव्हर देखील या ठिकाणी समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सर्वरी या संघ धावसंख्या झालेले 46 लॉस ऑफ 1 विकेट. जसं की एक शायर म्हणतो, कोण कहता है टमाटर लाल है, कौन कहता है टमाटर लाल है, लाल तो पगली तेरी गाल है. कौन कहता है टमाटर लाल है, लाल तो पगली तेरी गाल है. हमारे सरवरी क्रिकेट क्लब में हमारे सरवरी क्रिकेट क्लब के बच्चे क्रिकेट के बारे में तो माला माल है, क्रिकेट के बारे में तो माला माल है. बॉलर नेम अब्दुल रहमान. कालच्या दिवसातील आपण क्वार्टर फायनल मॅच पाहिला, तो सामना होता झायन फायटर वर्सेस अल्नूर 5 पॉइंट असा सामना रंगला होता कालच्या दिवसामध्ये. आणि तो सामना टाय झाला आणि बॉलआउटच्या माध्यमातून जायन फायटर संघ विजयी ठरला आणि विजयी ठरून आता सेमीफायनल मध्ये दाखल झाला. ती सेमीफायनल आपला तशा प्रकारचे पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी थोडंसं मिस बिल्डिंग होते, नशीब बलवंत म्हणावं लागेल की पाठीमागे प्लेअर होता आणि 1 रन आणि 1 रन समाधान मानत राहील. आणि मुन्नाफ याला चौथा षटक चालू आहे, पूर्ण करतोय अब्दुल रहमान. पहिलाच बॉल या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता राहीलचा पण थोडासा असफळ प्रयत्न ठरला. पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय तो अब्दुल रहमान. बघूया आपल्या बॉलिंगच्या मार्फत कशा प्रकारे गोलंदाजी करणार आणि निश्चितच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा स्कोर फलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि आता मात्र बॉल ट्रॅव्हल झाला, गॅदर होऊन बॉल पुन्हा एकदा माघारी येतोय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मतींच्या द्वारे या ठिकाणी होताना दिसतंय. पण एक धाव का रोखू शकत नाही. एका रनावर समाधान मानावं लागलंय दोन्ही खेळाडूंना. पण आता मोठी फटकेबाजी करण्याची एक गरज आहे. मेन पंच म्हणून काम पाहतोय नबील. कालच्या दिवसामधला हिरा ठरला होता तोच नबील आता पंच, कारण विविध अख्ख्या महाराष्ट्रभर ते पंचगिरी करत असतात. असाच तो आपल्या पंच म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत नबील भाई. आणि डेड बॉलचा इशारा या ठिकाणी होतोय. या षटकामधील 2च बॉल झालेले आहे. तिसरा बॉल टाकण्यास सज्ज होतोय अब्दुल रहमान. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स सोडून मारा करण्याचा प्रयत्न, पाहूया पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी बॉक्स आउट होतोय बाई. डायरेक्ट सरळ बाहेर फेकतोय बॉक्स. आणि आता मात्र डकआउट मध्ये थोडा सन्नाटा होतोय कारण राईट सारखी एक मोठी विकेट या गेलेली आहे. राईल बाद होतोय. आता मात्र शेवटचं षटक चालू आहे. बघूया या शेवटच्या षटकामधील काहीच बॉल शिल्लक आहेत. मला वाटतं 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉल मध्ये किती रन्स काढतात आणि टार्गेट किती देत आहेत, कारण टार्गेट महत्वाचं आहे. कारण समोरची टीम देखील तितकंच तुल्यबळ मानली जाणारी आहे. कारण सेमीफायनलचा मुकाबला आहे. कारण फायनल पेक्षा सेमीफायनल महत्वाची असते. फायनल पेक्षा सेमीफायनल महत्वाची असतं कारण ती करो वा मरोचा सामना असतो. याच करो वा मरो मध्ये आपल्या सामन्यामध्ये जर का रंग टिकवायचे असेल, फायनल मध्ये दाखल व्हायचं असेल तर हीच तर मेहनत आहे, हीच तर चिकट आहे, हीच तर जिद्द आहे मैदानामध्ये आपल्याला दाखवायला लागतील. बघूया तीच मेहनत रोजच्या सरावाची जर आपण हे केलं तर रोजच्या सरावाचा काही उपयोग होतोय का याच ग्राउंडवरती, कारण हेच ते मैदान आहे. या मैदानाची आपल्याला खडीनी खडी एक मातीनी माती माहिती आहे आणि तोच तो मैदान म्हणजेच केळशीचं सरवरी क्रिकेट क्लबचं केळशीचं. आणि आता मात्र हा देखील बॉक्स आउट होतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद होतात बॅक टू पॅव्हेलियन आणि अशा प्रकारे त्यांनी रस्ता पकडलाय पॅव्हेलियनचा. पण भाई 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागणार आहे कारण टार्गेट तितकं महत्वाचं द्यायचं आहे. जास्तीत जास्त टार्गेट दिलं तर नक्कीच रन चेसिंगला त्यांना देखील तितकंच महागड ठरणार आहे. कारण दोन्हीही संघ तुल्यबळ संघ मानले जाणारे आहेत. प्रत्येकालाच वाटतं की आम्ही जिंकावं, पण जिंकण्यासाठी काहीतरी करावं लागतं मित्रांनो. कधी हसावं तर कधी रडावं, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे.
हसण्यासाठी रडावं लागतं, कधी रडण्यासाठी रडावं लागतं. मित्रा, रडायचं नाही, लढायचं. कारण सुंदर धबधबा बनायला पानालाही उंचावरून पडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला पानालाही उंचावरून पडावं लागतं. बघूया आता कुठला संघ या ठिकाणी आपल्या बाजी मारतोय. आणि आता मात्र या ठिकाणी लेख जातोय पॉइंट दिशेने हा चौकार. सुपरहिट नजराणा पाहिला आणि आल्या रस स्पष्ट केला. चौकाराने स्वागत केलं. रेहानने खूपच चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न. मला वाटतं या इनिंग मधला शेवटचा बॉल लागण्यास सज्ज होतोय तोच म्हणजे अब्दुल रहमान. आतापर्यंत स्कोर झालेला आहे 52 धावा, 52, लॉस ऑफ 3 विकेट. पाहूया कशा प्रकारे बीट करणार. निश्चितच. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, दुसरा रन घेणे सज्ज होतंय पण. आणि आता मात्र बॉल या ठिकाणी आउट झालेला आहे. आणि 1 रन, एक शेवटच्या बॉलवर 1 रनावर समाधान मानावं लागलंय आणि इनिंग देखील समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर सरवरी ए या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा आणि जिंकण्याकरता 54 धावांचं टार्गेट दिलंय जयान फायटर्स केळशी या संघाला. 24 चेंडू आणि 54 धावा करायच्यात.
आसिफबाई ओडेकर यांच्याकडून या आयोजनाकरता या लीग टुर्नामेंट करता 200 रुपयाची देणगी आलेली आहे. तर त्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे. 24 चेंडू आणि 54 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्राईकला खेळतोय मतीन, नॉन स्ट्राईकला सनाउल्ला. संघाच्याकडून पहिला आणि वैयक्तिक षटक घेऊन आलाय राहिल. 24 चेंडू आणि 54 धावांचं टार्गेट. सेमीफायनल मुकाबला सेकंड इनिंग या ठिकाणी चालू होते, ती म्हणजे जयान फायटर वर्सेस सर्वरी ए. पाहूया. आणि आता मात्र या ठिकाणी पहिलाच बॉल 1 रन हळूच कटवून दिला आणि संघाचं खातं खोललं, वैयक्तिक खातं खोललं ते म्हणजेच मतीनने. आणि स्ट्राईकला मात्र आता गेलाय सनउल्ला. तसेच माजिद खमसे 200 रुपये, आरिफ खमसे 200 रुपये. तसेच या टुर्नामेंट करता आलेले आहेत, तर त्यांचंही देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मॅच कडे वळतो. पुढचा चेंडू पॉवर प्ले ओव्हर चालू. पाहूया. आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न जातो फाईन लेगच्या दिशेने. हा चौकार सुपरहिट मारण्याचा प्रयत्न होता, पण चांगला सफल प्रयत्न ठरला सनउल्लाचा. कारण जास्तीत जास्त धावा करण्याचा एक स्पष्ट असेल तोच मानस असेल, कारण 54 धावा करायच्या आहेत, 24 चेंडू मध्ये पूर्ण करायचे आहेत. बघूया हा टार्गेट चेस करताना जयान फायटर केशीचा संघ कशा प्रकारे टार्गेट चेस करणार आणि त्याला रोखणारा संघ म्हणजेच सर्वरी ये. त्यांना फक्त रोखायचं आहे आपल्या तर नियोजनबद्ध, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाचं नियोजन आणि प्लॅनिंग करावं लागतं. तोच प्लॅनिंग काय ठरतंय फिल्डिंगच्या अनुमताने. पॉवर प्ले ओव्हर चालू आहे. या पॉवर प्ले ओव्हर मध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जातोय फाईन लेग दिशेने. हा चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. पुरेपूर फायदा घेताना दिसतोय सनउल्ला, कारण पॉवर प्ले ओव्हर मध्ये हेच महत्वाचं ओव्हर आहे की ह्याच ओव्हर मध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे सनउल्ला आणि त्यांच्या संघाचा, कारण 54 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे 24 बॉल मध्ये. बघूया चौथा बॉल टाकण्यास सज्ज होतोय. आतापर्यंत बॉल टाकलेले आहेत 3. राहिलने खूपच राहिलची बॅटिंग तर खूपच कमालीची होती, पण बॉलिंगच्या माध्यमातून थोडासा असफल ठरताना दिसतोय, कारण पॉवर प्ले ओव्हर चालू आहे. एक घातक वर असे भट्ट तीच घातकी ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. सनउल्ला सारखा बॅट्समन, तितकाचा नावाजलेला गाजलेला बॅट्समन आहे सनउल्ला. एक खेळाडू त्याच्यामध्ये आहे, तोच सनउल्ला आपल्या मैदानामध्ये दाखल झालाय. 2 चौकार मारलेले आहेत आणि निश्चितच पाहूया. पॉवर प्ले ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय राहिल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. तोच ध्येय, तोच माणूस चिकाटी असणार आहे, कारण मैदानामध्ये जर का खेळ खेळायचा असेल तीच एक मानसिकता, तीच एक माइंड शांत करून मैदानामध्ये खेळ करावं लागतं. पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय राहिल. ओ टॅप शॉट लागतोय, जातोय स्पेल लेग दिशेने. हा चौकार. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार. थँक्यू विजय, थँक्यू. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले राहिलच्या बॉलिंगवर सनउल्लाने. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होत जातोय चौकार. सलग 4 चेंडू आणि 4 चौकार. आतापर्यंत धाव संख्या झालेली ती 17 धावा.
सर्व बॉल सेम टाकण्याचा प्रयत्न, लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, थोडासा राहील असा आपला प्रयत्न होतोय. पुन्हा मध्ये चर्चासत्रामध्ये बघूया काय होतंय, डिस्कशन मध्ये काय होतंय, काय ठरतंय. कारण तुम्हाला आता आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्हालाच प्लॅनिंग करायचं आहे, काय करायचं आहे, माइंड सेट करून पूर्ण मैदानामध्ये उतरायचं असतं. आणि तेच आत्ता मात्र या ठिकाणी सनऊला माइंड सेट करून उतरलेलं आहे. कारण मला पॉवर प्ले मध्ये रन जास्तीत जास्त हवे आहेत, म्हणून सनऊलाने सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावलेत. पाहूया पुढचा चेंडू, अर्थात या ओव्हर मधला शेवटचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय राहिल. आणि पुन्हा एकदा सेम शॉट मारण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषेच्या 4 रन करता. आणि थँक्यू थँक्यू. पॉवर प्ले ओव्हर समाप्त झालेली आहे आणि पॉवर प्ले ओव्हर मध्ये पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये जयान फायटर या संघाची धावसंख्या झाले 21. 21 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. आता मात्र जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 33 धावा, 33 रन्स जिंकण्याकरता पाहिजे. बघूया आता मात्र या ठिकाणी राहिलचं षटक, राहिलची ओव्हर ही खूपच महागात ठरली. कारण राहिलने बॉल पूर्ण सेम बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि जनवला माहिती होता की याच लेग साईडला बॉल येतील, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगावल्या आणि धावसंख्या आतापर्यंत झालेली ती 21. नाझीम दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय नाझीम. पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय, राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्सर मारा करण्याचा प्रयत्न. नाझीम याचा समोर आहे तो मतीन. आणि हा वाईड चेंडू मतीन बाय नाझीम. आणि नाझीमचा पहिलाच बॉल नाझीमचा हा वाईड चेंडू गेला. अर्थात 22 धावा झालेल्या आहेत एका ओव्हर मध्ये. जर का अशीच एक्स्ट्रा गोलंदाजी केली, अवांतर धावा दिल्या वाईड आणि नोच्या माध्यमातून, संघाला घातक ठरू शकतात. आता मात्र जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 32 धावा जिंकण्याकरता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, काय होतंय, काय घडतंय, रनाची संधी होती, अपील केलेला आहे. पाहूया काय होतंय, काय घडतंय. आणि आता मात्र या ठिकाणी गंमत आहे सर. निर्णय लवकरात लवकर सांगायचा आहे, थर्ड अंपर लावायचा आहे. मित्रांनो, पंचांकडे वाद घालू नये कृपया. जो पंचांचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. पंच आणि आयोजकांच्या वतीने काही ठरल, अर्थात थर्ड अंपायरकडे निर्णय जातोय. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाहीये, पण थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्याला निर्णय जो येईल तो मान्य करावा लागेल. कारण कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता, कारण जसे म्हणतात की आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आपला अट्टहास आहे. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा याच उद्देशाने आपण आपल्याच गावामध्ये, आपल्याच गावातील सगळी मुलं आहेत आणि तेच आपले मित्र आहेत. तर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गोंधळ
किंवा आपल्या या स्पर्धेला क्रिकेट स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गाळबोट लागणार नाही असं आपण करूया. जो निर्णय येईल दोन्ही बाजूने काही निर्णय तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे. बघूया अंपायर डिसिजन नेमकं काय येतोय. निर्णय थर्ड अंपायर कडे जातो. डिसिजन अजून पेंडिंग आहे आणि डिसिजन नेमकं काय येतोय तर सर्वांचं लक्ष आता डिसिजन कडे. 2 धावा तर निश्चित धावून काढलेले आहेत पण पंचांच्या मित्रांनो पंचांकडे वाद घालू नये कारण आपला लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी चालू आहे युट्यूबच्या माध्यमातून. तरी आपली कुठेही चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्हायला पाहिजे. टुर्नामेंट हाच एक माणूस आहे तोच एक अट्टहास आहे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या स्पर्धेला गाळबोट लागता आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट दिसत आहे. आपले सर्व जे युट्यूबर बांधव या ठिकाणी बघत आहेत वेगवेगळे कमेंट्स या ठिकाणी येत आहेत मेसेज येत आहेत. तर या ठिकाणी चेकिंग चालू आहे. या ठिकाणी थोडं आपण जो काही निर्णय येईल ते चेकिंग चालू आहे. थोडं बॅकला जाऊन चेकिंग या ठिकाणी चालू आहे.
आणि असंच करावं लागणार आहे. आता मात्र गोलंदाजांना अर्थात फिल्डिंगवाल्यांना एक मनोरचना करावी लागेल, काहीतरी मैदानामध्ये करावी लागेल, कारण फिल्डिंग महत्त्वाची आहे. कारण बॅटिंग करणारे बॅटिंग करणारच, कारण त्यांनाही देखील जिंकायचं आहे आणि तुम्हाला देखील जिंकायचं आहे. त्यासाठी फक्त आता प्लॅनिंग व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न, फिल्डिंग देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण क्रिकेटमध्ये फिल्डिंगला फार महत्त्व दिलं जातं. बघूया आता फिल्डिंग या प्रकारे कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट, स्लिप, स्क्वेअर लेग अशी वेगवेगळ्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु पाहूया आता नाझीम पुन्हा एकदा थोडंसं तब्दिली होताना दिसते. तितकंच मतीन आणि सनउल्ला दोन्ही फलंदाज अजून मैदानामध्ये आहेत, कारण दोन्ही फलंदाज तितकेच तडडीचे आहेत आणि काहीही करू शकतात. पाहूया पुढचा चेंडू जातोय मतीन करता आणि आता मात्र वाईटचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होतोय. एक्स्ट्रा रन अवांतर रन संघाच्या खात्यात जमा. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ते 29 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय नाझीम. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, पुढे येऊन करण्याचा प्रयत्न आणि आता मॅच निश्चितच मारण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं शतरक्षण खुद्द नाझीम याच्याकडनं होत आहे. वा, आणि खूपच या ठिकाणी डॉट बॉल होतोय, कारण अशीच गोलंदाजी महत्वाची आहे आणि याच गोलंदाजीवर जास्तीत जास्त आता मात्र मतीन. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा. पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न, लेगच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहील याच्याकडनं होतंय. तीस धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 30 धावा जिंकण्याकरता 24 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 24 धावा. फक्त आता व्यवस्थित आणि सांभाळून जर का खेळलं, मन शांत ठेवून, तर नक्कीच रन चेस होऊ शकतात. परंतु जो बॉलिंग आणि फिल्डिंग तितकीच देखील महत्वाची आहे. कारण बॉलिंग आणि फिल्डिंग, कारण क्रिकेटमध्ये फिल्डिंग आणि बॉलिंगला खूप महत्त्व दिलं जातं आणि बॅटिंग तितकीच देखील महत्वाची असते. पाहूया कुठलाही संघ जातोय आखूड टप्प्याचा चेंडू जातोय कीपर याच्या हातामध्ये. निश्चित लेग स्टंपवरून बॉल डायरेक्ट ऑफ स्टंपवर जातोय. खूपच चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न नाझीम याच्याकडनं होतोय. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय नाझीम आणि आता मात्र या ठिकाणी जातोय चेंडू सीमारेषेच्या पार 4 रन करता. आणि 4. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा झालेल्या आहेत. ओव्हर देखील समाप्त होते. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जायंट फायटर केशी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा आणि जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 चेंडू आणि 20 धावा. 10चं रन रेट आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. अगदी अवाक्यातला रन रेट आहे, कारण पहिली ओव्हर खूपच महागडी ठरली होती राहिलने पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा दिल्या होत्या. परंतु अजूनही आता ही ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. बघूया ही ओव्हर कोणाकडे जाणार, कशा प्रकारे बॉल टाकणार, फिल्डिंग देखील कशा प्रकारे होणार, हे एक सर्वांचं लक्ष असणार. कारण पहिल्याच बॉल मध्ये समजणार, कारण आता जिंकण्याकरता 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. मागाच्या पहिल्या ओव्हर मध्ये एका ओव्हर मध्ये 21 झाल्या होत्या. आता 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. बघूया कोण बाजी मारणार आणि कोण फायनल मध्ये दाखल होणार. आज की शाम किसके नाम रहेगी. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. अर्थात तिसऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल. अब्बू संघाचं तिसरं वैयक्तिक कोट्यातलं पहिला षटक या ठिकाणी घेऊन आलाय अब्बू. पाहूया तिसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू. आता जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे.
हो, सुपर फिल्डिंग करताना पाहायला मिळाला, कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मतीन याचा, पण एक रन गुड रन इन बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे सनउलाला स्ट्राईक गेलेली आहे. त्या सनउलाने पहिल्या ओव्हरमध्ये, राहीलच्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगावल्या होत्या. तो सनउल्ला पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये दाखल झालाय. पाहूया आता मात्र जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 19 धावांचं टार्गेट आहे. 11 चेंडू 19 धावा जिंकण्याकरता झयान फायटर केशी या संघाला. बघूया काय होतंय, काय घडतंय, कारण हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. बघूया कोण गोलंदाज मेहरबान ठरतोय, बॅट्समन मेहरबान ठरतोय का, पाहूया. दुसरा चेंडू जातोय अब्बू, राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी मोठी विकेट म्हणावी लागेल भाई. डॉकआउट में सन्नाटा, फील्डिंग वाले काफी खुश है ना मुन्ना. थँक्यू डीजे. आताच मला नबीलचा कॉल आला की धंदा संपलेला आहे, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मॅच बघण्याकरता यायचं आहे. आपली सर्व कामं आटपून धंदा आटपून या ठिकाणी यायचं आहे. नबील भाईचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण सगळे एकत्र येतो तेव्हा खूप मजा येते. जसे म्हणतात की आता देखील गाणं लागलं होतं, गब्बर सिंग कह के चला ओ मर गया हो डर गया. आता बघूया कोणता संघ या ठिकाणी आपल्या भेटीला अर्थात फायनल मध्ये पोहोचतोय. दहा चेंडू आणि 19 धावा. आता मात्र सनउल्ला बाद झालाय आणि त्याच सनउल्लाची जागा घेण्यासाठी गेलाय तो रिझवान. एकच चांगले बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात झयान फायटर केशी या संघाच्या माध्यमातून. कारण बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. कारण 10 चेंडू आणि 19 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येकालाच वाटतं आम्ही जिंकावं, पण जिंकण्यासाठी मित्रा काहीतरी करावं लागतं. बघूया हा असं तो मैदान आहे, मैदानामध्ये तुम्हाला काहीतरी मेहनत करावी लागेल. तितकीच मेहनत फळाला येते का पाहूया. कारण आता फिल्डिंगवाले देखील तितकेच या ठिकाणी तयार झालेले आहेत, कारण त्यांनाही वाटतं आम्हाला जिंकावं आणि बॅटिंग मध्ये आम्हाला जिंकावं. बघूया काही होऊ शकतं मित्रा. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न अब्बू याचा. तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय अब्बू. समोर आता एक नवीन फलंदाज आलेला आहे, तो म्हणजेच रिझवान. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पायावर आदलतोय आणि बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतली आणि मात्र स्ट्राईक दिली आहे. जो ओपनिंगला आलेला बॅट्समॅन मतीन याला. पाहूया मतीन देखील तितकाच एक जबरदस्त खेळाडू आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 36. जरा फास्ट गेला, कारण प्रत्येक बॉलवर या ठिकाणी थोडस चर्चा होतीये, कारण अजून मॅचेस या ठिकाणी बाकी आहेत. हा कालच्या दिवसामधील सेमीफायनल मुकाबला आज होतोय, तर कृपया मॅचेस बाकी आहेत. आज फायनल झाली पाहिजे मित्रांनो, कारण आज संडे है तो फंडे. आज की शाम किसके नाम, आज रात को मिलेगी सबको बिरयानी. आणि आता या जो सेमीफायनल मुकाबला बघूया कोण जिंकतोय, कोण विनर होतोय आणि फायनल मध्ये पोहोचतोय. पुढचा चेंडू जातोय मतीन करता, हो सेट राईट शॉट, चौकार. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि खूपच चांगला प्रयत्न, कारण सलामीला अर्थात ओपनिंगला जो आलेला तो मतीन, तोच मतीन, त्याच्यावर पूर्ण डिफेंड आहे. काय करायचं जर का मतीनची विकेट या ठिकाणी आता महत्वाची आहे.
आणि जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. सामना फास्ट खेळवायचा आहे. ओव्हर झाल्यानंतरच आपण चर्चा करायची आहे प्लीज. जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 14 धावा. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. झयान फायटर केशी या संघाला. पाहूया काय होत आहे, काय घडतंय. बॉलर आहे अब्बू. 5वा चेंडू टाकण्यास सज्ज होतो या ओव्हर मधला. ओव्हर झाल्यानंतर आपण चर्चा करायची आहे प्लीज. प्रत्येक बॉलवर चर्चा नाही झाली पाहिजे. टाइमपास नाही करायचा आहे. जर टाइमपास केला तर पॅनल्टी लागणार आहे 5 रनांची. मतीन यासाठी मारण्याचा प्रयत्न. काय होतंय, काय घडतंय. निश्चितच 1 रन आणि आता मात्र 1 रनावर समाधान मानावं लागलंय मतीन आणि रिजवान याला. आणि आता मात्र वाढ जेव्हा सात चेंडू. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा जिंकण्याकरता झयान फायटर केशी या संघाला. पाहूया अब्बू या ओव्हर मधला शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. लास्ट बॉल. पाहूया कशा प्रकारे बीट करणार. मारण्याचा प्रयत्न. थोडासा या ठिकाणी बॅट कट लागते आणि चेंडू जातोय फिल्डरच्या हातामध्ये आणि 1 रन. ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू. क्षेत्ररक्षण करण्याच्या टीमला एक विनंती, कॅप्टन्सला विनंती असेल राहील की लवकर लवकर क्षेत्ररक्षण आपण सजवून बॉलिंगचा ताबा द्यायचा आहे. कारण आपण इंटरनॅशनल मॅचेस बघतो तिथे प्रत्येक बॉलमध्ये एकत्र होत नाही. फक्त ओव्हर झाल्यानंतर डिस्कस करतात आणि बाजूला होतात. तर ह्याच प्रकारे आपलं कारण युट्यूब लाईव्ह आहे मित्रांनो आणि 192 देशांमध्ये युट्यूब लाईव्ह या ठिकाणी पोहोचत आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पाहूया मुन्नाफ जर्सी क्रमांक 42 राईट नंबर ऑन द विकेट बॉक्स मारायचा प्रयत्न. आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. नो +1. पंचांजवळ वाद घालू नये मित्रांनो.
प्लीज या ठिकाणी अंपायरने नो बॉल घोषित केलाय पण हॅलो पंचांजवळ कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये जो पंचाचा निर्णय
मोठमोठ्या टुर्नामेंट मोठमोठे इंटर सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाहूया मुन्ना जर्सी क्रमांक 42 राईट एम राऊंड विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न समोर आहे तो मतीन. पाहूया 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सेमी फायनल मुकाबला या ठिकाणी चालू होतोय. 6 चेंडू आणि 10 धावा जिंकण्याकरता मतीन आणि त्याच्या संघाला स्ट्राईक वर खेळतोय मतीन. पुन्हा एकदा या ठिकाणी भाई ना मुन्ना ना भाई गलती को माफी नाही. आणि आता मात्र या ठिकाणी वाईट प्लस 4 टोटल 5 धावा. सहा धावा सॉरी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा जिंकण्याकरता आतापर्यंत पाहूया काय होतंय काय करतंय. थोडस मुन्नाफने पहिलाच 9+1 आता मात्र व्हाईट चेंडू आणि त्या ठिकाणी गेला चौकार. बाईच्या स्वरूपात 5 धावा मिळालेल्या आहेत आणि आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा जिंकण्याकरता मुन्ना बॉलिंग मार्ग सज्ज झालाय. मतीन स्ट्राईक वर खेळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी 9+4 आणि अशा प्रकारे काय होतंय. आणि सनवळे संघ अर्थात जयान फायटरचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आणि झयान फायटर हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. तुमचं देखील या ठिकाणी